गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाज रुपेश मापदी. पंच रविकांत जाधव साहेब, आपणाला विनंती आहे की आपण त्वरित मैदानात यायचंय. रविकांत जाधव साहेब त्वरित. रविकांत जाधव साहेब, सामन्याला सुरुवात होते, आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचंय. रविकांत जाधव साहेब, आपणाला विनंती आहे की आपण मॅच चालू करण्यासाठी आपले अमित जिबीन साहेब जात आहेत. रविकांत जाधव साहेब नंतर जॉईन होतील. अमित जिबीन साहेब सामना चालू करण्यासाठी दाखल होत आहेत मैदानामध्ये. अमित जिबीन. सम्राट युवा संघटनेमार्फत या स्पर्धा आपण ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धा असतात. गोलंदाजी करतोय तो रुपेश मापदी आणि फलंदाजीला आहे तो समीर सावंत. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलेला आहे तो समीर सावंत यांनी. काहीसं गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि समीर सावंत यांनी चौकार ठोकलेला. पुन्हा एकदा रुपेश मापदी गोलंदाजी करतो. समीर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता समीर याचा, पण त्याला काही चेंडू समजलेला नाही. समीर सावंत हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मुंबईमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि तो आज आपल्याला दापोली 11 या संघामध्ये पाहायला मिळतोय. समीर सावंत याच्यासारखा खेळाडू दापोली 11 मध्ये असणं म्हणजे एक मोठं आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. रुपेश मापदी आणि समीर सावंत याच्यामध्ये. दापोली चॅम्पियन्स लीगला काहीसा खामोश राहिलेला दिसला आपल्याला समीर सावंत, पण आता तो तुटून पडतोय गोलंदाजांवर. पहिल्या मॅच मध्ये समीर सावंत याने उत्कृष्ट फलंदाजी केली. पुन्हा एकदा रुपेश मापदी याच्या चेंडूवर प्रहार करतोय. संजू सॅमसन तिथे आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. अशा अनेक क्षेत्ररक्षक आहेत जे त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळतात. तसे सुमित जाधव असेल, संजू सॅमसन असेल, मंगेश घाणेकर असेल, असे अनेक खेळाडू आहेत की त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ते टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करतोय तो रुपेश मापदी. फलंदाजीला असेल आता दापोलीचा सचिन तेंडुलकर, जतीन साळगावकर आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळले, या मैदानामध्ये ज्यांनी अनेक मॅच आपल्या संघाला विजयी करून दिल्या, अनेक स्पर्धा असतील ज्या त्याच्या फलंदाजीवर त्यांनी विजयी करून दिल्या,
तोच जतीन साळगावकर आपल्याला पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळते ती दापोली लेवन या संघाला. तसेच सुधीरजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रुपेश मापदी समीरला गोलंदाजी करतोय. समीरला काही चेंडू समजलेला नाही. बॅटची लिडिंग एज घेतोय आणि चेंडू विकेट किपर श्रीराम याच्याकडे जातोय. धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. एकदम उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे ती रुपेश मापदी याने. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय रुपेश आणि हा पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू स्क्वेअर मारा. एक धाव भर पडते ती स्कोरमध्ये. 7 धावा होत आहेत. दापोली 11 या संघाच्या 7 धावा होत आहेत. कोणतीही विकेट गेलेली नाही. सलामीचे फलंदाज फलंदाजी करतायत समीर सावंत आणि जतीन साळगाव आणि समीरचा उत्कृष्ट फटका मारलेला आहे. अक्षय पवार तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते दोन्ही फलंदाज. एका धावेसह धावसंख्या होते ती 8 धावा आणि पंच सांगतात की षटकाची समाप्ती होते. या एका षटकासह धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा विदाउट लॉस. 8 धावा होत आहेत त्या दापोली लेवन या संघाच्या. विरुद्ध संघ आहे तो युवा प्रभात. हा संघ अतिशय दर्जेदार आणि अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा युवा प्रभात विरुद्ध दापोली 11. हा सामना जो संघ जिंकेल तो फर्स्ट क्वालिफायर साठी पात्र ठरेल. उद्या हा फर्स्ट क्वालिफायरचा सामना होईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. फर्स्ट क्वालिफायर साठी पात्र ठरेल तो या संघातला विजयी संघ. आणि या लीग स्वरूपात सुरू असलेल्या या सामने गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मिथुन मस्कर, जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्या दापोली पोलीस स्टेशनमध्ये काम पाहतात. ते मिथुनजी मस्कर हे गोलंदाजी करतायत. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते आपल्या या युवा प्रभात या संघाकडून. आणि फलंदाजीसाठी आहे तो समीर सावंत, दापोलीचा डेव्हिड वॉर्नर आपण म्हणतो ज्याला, तोच समीर सावंत. उत्कृष्ट फटका मारलेला लॉंगऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते क्षेत्ररक्षक अक्षय शुभम झगडे याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सॉरी, अक्षय मांडवकर यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता स्ट्राईकला येतोय तो जतीन साळगावकर. एक उत्कृष्ट नामवंत फलंदाज आहे जतीन साळगावकर, ज्याने अनेक स्पर्धा या आपल्या दापोलीमध्ये गाजवलेल्या आहेत. ज्याने अनेक स्पर्धा, अनेक मॅचेस आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिल्या आपल्या संघाला. तेच जतीनजी साळगावकर आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत ते मिथुन मस्कर. आपल्या कर्तव्यातून सुद्धा वेळ काढून ते क्रिकेटचा आस्वाद घेत असतात. तसेच आपल्याला नवाळे साहेब सुद्धा दिसत आहेत. ते सुद्धा आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जतीनचा सुरेख फटका आणि चौकार, सुरेख चौकार मारलेला आहे तो जतीन साळगावकर याने. त्यांचा ट्रेडमार्क शॉट आहे तो
आणि त्याच दिशेने त्यांनी चेंडू फटकवलेला आहे आणि 4 धावा मिळतात संघासाठी. या 4 धावांसह धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. सुरेख फलंदाजी करतोय तो जतीन आणि समीर. काहीसा थोडा स्लो गतीने चालू आहे धावफलक, पण जतीन आणि समीर सावंत आहे तोपर्यंत दापोली हा संघ कमी पडणार नाही कुठेच. फलंदाजी एकदम खोलपर्यंत आहे ती दापोली या संघाची. बंड्या शिर्के सारखा फलंदाज आहे, विलास मोरे यांच्यासारखा फलंदाज आहे, आकाश सकपाळ असेल, श्रेयस खटावकर असेल, असे अनेक फलंदाज त्यांच्याकडे अजून बाकी आहेत. त्यामुळे निर्भीडपणे खेळू शकतात ते दापोली लोणा संघ. पुन्हा एकदा मिथुन मस्कर गोलंदाजी करतील जतीन याला आणि बाद होतोय तो जतीन. क्लीन बोल्ड होतोय आणि मोठा धक्का लागतोय तो दापोली लोणा या संघाला. पाहूया जतीन यांची जागा घेण्यासाठी कोण जातोय. जतीन साळगावकर हे स्वतः कर्णधार आहेत त्या दापोली लोणा संघाचे. आणि पाहूया ते कोणाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतात. आणि फलंदाजीसाठी येतोय तो आकाश सकपाळ, ज्याने पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्याचं नाव मोठं केलं. तोच तो आकाश सकपाळ फलंदाजीसाठी जातोय. अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर हे किताब त्याच्या नावावर आहेत. आकाश सकपाळ फलंदाजीसाठी जातोय. TWJ डॉमिनेटर या संघाकडून तो खेळतो. व्यावसायिक संघ आहे त्याचा तो, आणि त्या संघाकडून त्यांनी अनेक मॅच आपल्या संघाला जिंकवून दिल्यात. दापोली इलेव्हन हा त्याचा घरचा संघ आणि त्याचा आपला संघ असलेला दापोली इलेव्हन आज तो त्या आपल्या दापोली इलेव्हन या संघाकडून खेळतोय आणि सुरेख खेळ करतो तो. विलास मोरे याचं मोठं योगदान आहे आकाशला पुढे आणण्यामध्ये. मला आठवतंय ज्या वेळेला आम्ही खेळायचो त्यावेळेला आकाश सकपाळ याला प्रत्येक गावागावात घेऊन जाण्यात विलास मोरे यांचा मोठा खारीचा वाटा आहे. विलास मोरे यांनी मोठा केलेला हा प्लेयर. आकाश सकपाळ खेळेला सुरेख फटका, झेल काही होत नाहीये. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो आकाश. आता स्ट्राईकला येतो समीर सावंत. एक सांगायचं झालं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी हे खेळणं मोठ्या मोठ्या प्लेयरांचं स्वप्न असतं आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आकाश सकपाळ याला खेळायला घेऊन गेला तो विलास मोरे. विलास मोरे यांनी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आकाशला खेळवली. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेला आहे तो आपला आकाश सकपाळ. आपल्या दापोलीचा सुपुत्र आहे आणि आपल्याला नक्कीच अभिमान असेल आकाश सकपाळ सारखे खेळाडू आपल्या दापोलीतून तयार झाले पाहिजेत. पुन्हा एकदा समीर आणि स्विच हिट मारतोय समीर सावंत. षटकार, उत्तुंग फटका मारलेला आहे तो समीर सावंत याने. फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर प्रहार केलाय तो समीर याने आणि षटकार. 6 धावांसह धावसंख्या होते ती. एकवीस धावा. आपण या स्पर्धा लाईव्ह ज्या पाहतोय ते स्पोर्ट्स टीम आकिबजी चिपळूणकर यांच्या माध्यमातून पाहतोय. अतिशय उत्कृष्टपणे ते या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला दाखवत आहेत. त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे.
धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. आकाश सकपाळ ज्या संघातून मोठा झाला तोच युवा प्रभात संघ आज त्याच संघाच्या विरोधात खेळतोय तो आकाश सकपाळ. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 22. आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय तो दुसऱ्या षटकासाठी रुपेश मापदी. रुपेश मापदी गोलंदाजी करेल. समीर सावंत याला मॅन फ्रॉम गावतळे जो त्रिवेणी गावतळे या संघाकडनं आपला त्याचा घरचा संघ आहे तो त्रिवेणी गावतळे. रुपेश मापदी असेल, अक्षय पवार असेल, रामा खेडेकर असेल, हे त्रिवेणी गावतळे या संघाचे खेळाडू आहेत. आणि समीरचा सुरेख फटका, षटकार, सुरेख फटका मारलेला आहे तो समीर याने. षटकार जातोय. 6 धावांसह धावसंख्या होते ती 28 धावा. पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय तो रुपेश मापदी याच्या. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो समीर सावंत. दापोलीचा डेव्हिड वॉर्नर आपण ज्याला म्हणतो तोच समीर सावंत आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करतोय समीर. रुपेश मापदी याच्या विरोधात आक्रमण चढवतोय आणि पुन्हा एकदा मारलेला हा उत्तुंग फटका. षटकार समीर सावंत याच्या माध्यमातून हा दुसरा षटकार मारतोय तो समीर सावंत. याच मैदानात त्याने फलंदाजी करताना एकदा 5 षटकार मारले होते. दापोली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्यांनी सलग 5 षटकार मारले होते तोच समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. दापोली 11 या संघाकडनं फलंदाजी करताना 2 चेंडूवर 2 षटकार मारले. पाहूया तिसरा षटकार मारतोय का. आणि पुन्हा एकदा मारलेला हा फटका अक्षय पवार याच्यावरून तिसरा षटकार. समीर सावंत याचा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे ती समीर सावंत याने. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारतोय तो समीर सावंत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करतोय समीर. पुन्हा एकदा रुपेश मापदी गोलंदाजी करेल त्या समीर सावंत याला आणि मारलेला हा चौथा षटकार. समीर सावंत याच्या बॅट मधून आलेला हा चौथा षटकार. पाहूया या आपल्या दापोलीच्या आझाद मैदानामध्ये सम्राट युवा संघटनेच्या स्पर्धेमध्ये पहिले 6 बॉल 6 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत का. 4 बॉल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत समीर याच्या बॅट मधून. रुपेश मापदीवर हा प्रहार केलेला आहे
समीर याने सुरेख फलंदाजी केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. दापोली चॅम्पियन्स लीग मध्ये काहीसा शांत पाहायला मिळाला समीर, पण आता या सम्राट युवा संघटनेच्या स्पर्धेमध्ये आपल्याला अतिशय आक्रमक पाहायला मिळतोय तो समीर. उत्कृष्ट फलंदाजी करतोय समीर. पुन्हा एकदा रुपेश मापदे, पाहूया या चेंडूवर षटकार येतोय का. पुन्हा एकदा 5 चेंडू 5 षटकार. समीर सावंत स्वतःच्याच रेकॉर्डची बरोबरी करतोय. समीर सावंतचा रेकॉर्ड आहे 5 चेंडू मध्ये 5 षटकार. शोएब बरमारे एक फलंदाज असा आहे ज्याने दापोलीमध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारलेले आहेत. पाहूया त्याच्या रेकॉर्डची बरोबरी करतोय का तो समीर सावंत. एक चेंडू बाकी आहे. या एका चेंडूवर जर समीरने षटकार मारला तर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावे पण लिहिला जाईल. या दापोलीच्या इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. पाहूया या चेंडूवर षटकार येतोय का. या चेंडूवर समीरनी षटकार मारला. पाहूया कोण कोण बक्षीस लावतोय, किती बक्षीस मिळतंय. विलासजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपये. समीर सावंत यांनी या चेंडूवर षटकार मारला तर विलासजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. पैसे जमा कर. या चेंडूवर षटकार मारला तर फौजान रकांगे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे समीर सावंत याच्यासाठी. तसेच देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून सुद्धा तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. समीर सावंत यांना सुवर्ण संधी आहे. विलासजी मोरे यांच्याकडून 1000 रुपये, फौजान रकांगे यांच्याकडून 200 रुपये आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा एकदा रुपेश मापदे गोलंदाजी करेल समीर आणि समीर याने मारलेला फटका. 6 चेंडू 6 षटकार. मोठा पराक्रम समीर याच्या नावावर लिहिला जातोय. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारलेले आहेत ते रुपेश मापदे याला. शोएब बरमारे याच्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा समीर सावंत हा खेळाडू ठरलेला आहे. विलास मोरे यांच्याकडून 1000 रुपये. स्कोर झालेला आहे तो 58 धावा आणि समीर सावंत याचं अर्धशतक फलकावर लागतंय. समीर सावंत आपण बॅट दाखवायचे. अर्धशतक आपलं झालेलं आहे. अनुप देशमुख यांच्याकडून सुद्धा 6 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे समीर सावंत याला. 1000 रुपये विलासजी मोरे साहेब यांच्याकडून, 500 रुपये अनुपजी देशमुख यांच्याकडून, फौजान रकांगे यांच्याकडून 200 रुपये आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 200 रुपये असं हे सर्व पारितोषिक प्राप्त झालेलं आहे ते समीर सावंत याला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले आहेत ते समीर याने. 200 रुपये आकाश सकपाळ याच्याकडून, आकाश सकपाळ यांच्याकडून सुद्धा 200 रुपये प्राप्त झालेले आहेत समीर सावंत यांना. पाहूया कर्णधार जतीन साळगावकर यांच्याकडून किती प्राप्त होत आहेत. प्रदीपजी मोरे भोपणकर यांच्याकडून 200 रुपये समीरला आलेले आहेत. 6 षटकारांसाठी 200 रुपये. मोठा पराक्रम आपल्या या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये केलेला आहे तो समीर सावंत याने. शोएब बरमारे याच्यानंतर 6 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरलेला आहे तो समीर सावंत. स्कोर झालेला आहे तो स्कोर किती झाला 58 धावा.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 58 धावा. आणि आकाश पाहूया. आकाशाला गवसणी घालणारा खेळाडू आकाश खेळलाय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे ते शुभमेने. दोन षटक धावसंख्या कमी होती दापोली लेवणे या संघाची, पण समीर सावंत याने तिसऱ्या षटकात 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले आणि मोठा पराक्रम या दापोलीच्या ऐतिहासिक मैदानात शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय तो समीर सावंत या नावाचा. पुन्हा एकदा आकाशाने मारलेला सुरेख फटका षटकार. आकाश सकपाळच्या बॅटमधनं येतो तो हा सुरेख षटकार. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारतो तो आकाश. पाहूया आकाश किती षटकार मारतो आता. सुरेख फलंदाजी चालू आहे ती दापोली लेवणे या संघाकडून. आपण आधीच म्हटलं होतं दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ नामवंत आहेत. दोन्ही संघामध्ये नामवंत अशा खेळाडूंचा भरणा आहे आणि उत्कृष्ट खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आकाश सकपाळ आणि मारलेला हा फटका पाहूया. संजू सॅमसन आउट. आकाश सकपाळ बाद होतोय. संजू याच्या हातून झेल सुटणं हे कठीणच असतं. संजू असेल सुमित जाधव असेल यांच्या हातून झेल कधी सुटत नसतो. एकदम अतिशय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या दोन्ही संघांमध्ये. आता आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतो अमेय पालकर, दापोली चॅम्पियन्स लीगचा मॅन ऑफ द सिरीज पटकावलेला खेळाडू, ज्यांनी पहिलं अर्धशतक झळकावलं तोच अमेय पालकर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका मारलेला आहे तो अमेय पालकर याने आणि षटकार सरळ लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा अमेय पालकर याचा फटका. अमेय एकदम तुफान फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दापोली चॅम्पियन्स लीग पासून तो चांगला फलंदाजी करतोय. दापोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला, दापोली चॅम्पियन्स लीगचा सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला तो अमेय पालकर. सुरेख फलंदाजी करतो अमेय. लेफ्टी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो अमेय पालकर, दापोलीतील एक उत्कृष्ट खेळाडू, एक नामवंत खेळाडू. 5 बॉल झालेले आहेत, 1 बॉल बाकी आहे. अमेय पालकर पुन्हा एकदा गोलंदाजी करते दिलीप नवळे. अमेयला आणि सुरेख मारलेला फटका अमेयच्या बॅट मधून येतोय. पाहूया किती धावा मिळत आहेत. बॉल अडवलेला आहे तो क्षेत्ररक्षक रुपेश भिसे याने आणि 3 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत ते अमेय आणि समीर. आणि बाद होतोय समीर, बाद होतोय, धावबाद होतोय. वैयक्तिक 50 धावांवर धावबाद होतोय तो समीर. आणि सुरेख फटका मारला होता. वाऱ्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे अमेयचा तो षटकार गेला नाही, नाहीतर हा चेंडू सुद्धा षटकार असता. पण
3 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत अमेय आणि समीर. पाहूया त्यांची जागा घेण्यासाठी कोण जातोय. बंड्या शिर्के मॅन फ्रॉम म्हैसोंडे. एक मोठा खेळाडू आहे बंड्या शिर्के. यांनी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातल्या एक नामवंत स्पर्धा सगळ्या खेळलेल्या आहेत. सावर्ड्याची स्पर्धा असेल, चिपळूणची स्पर्धा असेल, रत्नागिरीतली स्पर्धा असेल, बंड्यानी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. सगळ्यात पहिले धावसंख्या झालेली आहे ती 75 धावा. 75 धावा झालेल्या आहेत त्या दापोली इलेव्हन या संघाच्या. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 75 धावा. शुभम गोलंदाजीसाठी आलेला आहे तो शुभम झगडे. अक्षय मांडवकर गोलंदाज शुभम झगडे आहे ना. ओके. शुभम झगडे गोलंदाजी करेल. अमय याला अमयाचा हक्काचा एंड असणार आहे तो. आता वाऱ्याचा एंड असेल कारण या एंडनी लेफ्टी बॅट्समनना फायदा असतो आणि अमेय पालकर आपल्याला आता फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी करेल शुभम. अमेय याला आणि अमेयाने मारलेला फटका पाहूया झेल होतोय का. अक्षय मांडवकर त्याच्या खाली धावतोय आणि झेल काही होत नाहीये. 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो अमेय आणि बंड्या. सुरेंद्र शिर्के उर्फ बंड्या आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकला येतो अमेय पालकर. शुभम झगडे गोलंदाजी करतोय. शुभम झगडे पुन्हा एकदा शुभम. पंच म्हणून काम पाहत आहेत ते आपले मकबूलभाई बुरणकर आणि अमितजी बिन साहेब. पुन्हा एकदा अमेयाने मारलेला फटका पाहूया. संजू सॅमसन झेल खाली येतोय आणि झेल बाद होतोय तो अमेय. संजू याच्याकडून झेल सुटत नाही. आपण आधीच सांगितलं होतं संजू एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि संजूनी झेल टिपलेला आहे. यानंतर होणारा सामना असेल तो कोण बॉयज आणि गरीब नवाज बुरोंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. कोण बॉयजचे कर्णधार इथं हजर आहेत. आता गरीब नवाजच्या कर्णधारांनी समालोचन कक्षात यायचंय. आदिल तळगरकर खास या स्पर्धा बघण्यासाठी मुंबईवरून इथे दाखल झालेले आहेत. दुबईवरून ते आलेले आहेत. परेशजी मोहिते एक जुने जाणते खेळाडू आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला भेटतील. या मॅच मध्ये आपल्याला त्यांचा खेळ पाहायला भेटेल. ते फलंदाजीला कधी जात आहेत याचं मोठे प्रेक्षक वाट पाहत आहेत परेश मोहिते यांची फलंदाजी पाहण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी करेल शुभम. श्रेयस याला मारलेला सुरेख फटका कव्हरच्या दिशेने पाहूया झेल होतोय का. 4 धावा मिळत आहेत त्या श्रेयस याला. या 4 धावांसह धावसंख्या होते ती 81 धावा. अतिशय बलाढ्य स्कोर उभा केलाय तो दापोली इलेव्हन संघाकडे. इमाद मोडक कॉमेंटेटर आमचे सहकारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. इमादजी मोडक साहेब यांचं सुद्धा स्वागत आहे.
ज्यांनी दापोलीचं नाव कॉमेंट्री क्षेत्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं, ते आपले इमाद मोडक इथे आलेले आहेत. पुन्हा एकदा श्रेयस यांनी मारलेला फटका पाहूया, झेल होतोय का, आणि झेल झालेला. अक्षय पवार यांनी पकडलेला झेल, श्रेयस बाद होतोय. मोठा झटका बसतोय तो दापोली लोणी संघाला. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोण जातोय. माझ्या मते विलास मोरे हे गेले पाहिजेत. प्रेक्षकांची मागणी आहे विलास मोरे यांनी फलंदाजीला जावं, आणि विलास मोरेच फलंदाजीला जात आहेत. विलास मोरे यांनी जर षटकार मारला तर त्यांना देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे विलास मोरे यांना. आणि परेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे विलासाच्या सलग 3 षटकाराला. विलास मोरे यांच्या 2 बॉलला 2 षटकार मारले तर परेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपये प्रत्येक 6ला, म्हणजे 200 रुपये होतील. आणि विलास मोरे यांना धावबाद केलेला आहे. विलास मोरे बाद होत आहेत. प्रेक्षकांची निराशा होते, कारण विलास मोरेंचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक इथे आलेले होते. सम्राट युवा संघटनेचे ते खजिनदार आहेत, आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक इथे आतुरता त्यांना होती. आणि एक चेंडू बाकी, शुभम गोलंदाजी करे, बंड्या याला पाहूया किती, आणि बंड्या बाद होतोय. बंड्याचा झेल जातोय, बंड्या बाद होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 81 ना, तेवढीच ना, 81 धावा, आणि 82 धावांचं आव्हान असणार आहे ते युवा प्रभात या संघासमोर. समीर सावंत आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. स्कोर झाला 81, 82 धावांची आवश्यकता आहे. रविकांतजी जाधव साहेब हे पंच म्हणून आपलं काम पाहत आहेत. त्यांची मागासपासून आतुरतेने वाट पाहत होते अमितजी बिन साहेब आणि मकबूलजी बोरणकर साहेब. आता आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. कोण बॉयज आणि गरीब नवाज बुरोंडी दोन्ही संघांना विनंती आहे की समालोचन कक्षात जायचंय, टॉस उडवून घ्यायचाय. गरीब नवाज बुरुंडीचे कर्णधार कोण असतील? गरीब नवाज बुरुंडी कर्णधार. कोण बॉयजचे कर्णधार इथे आलेले आहेत. गरीब नवाज बुरुंडीचे कर्णधार त्वरित यायचंय. गरीब नवाज बुरुंडी आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित टॉस साठी यायचंय. गरीब नवाज बुरुंडी, मकबूलभाई बोरणकर आपल्या संघाच्या कर्णधाराला इथे पाठवायचंय. फरमानबाई इथे आलेले आहेत. जुने जाणते खेळाडू आहेत फरमानबाई, ज्यांनी अनेक वर्षे आझाद मैदानात गोलंदाजी केली. ते फरमानबाई खास बुरुंडीच्या मॅच साठी आलेले आहेत. फरमानबाईंना विनंती आहे की आपल्या कर्णधाराला समालोचन कक्षात पाठवायचंय.
मंगेश घाणेकर सारखा एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फिल्डर आपल्याला बाहेर बाहेर पाहायला मिळतोय. आम्हाला वाटलेलं की मंगेश या मॅच मध्ये खेळेल. आणि सलामीचे फलंदाज आलेले आहेत ते रामा खेडेकर आणि अक्षय मांडवकर. दोघंही एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी करतात दोघंही. रामा खेडेकर मॅन फ्रॉम गावतळे आणि अक्षय मांडवकर मॅन फ्रॉम जालगाव. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या मानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये, म्हणजेच सम्राट युवा संघटना आयोजित सम्राट युवा चषक 2025च्या या मानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये. जय भीम मित्रांनो, जाऊया मैदानात. एक मोठी लढत आहे. एका बाजूला दापोली 11 आणि दुसऱ्या बाजूला युवा प्रभात. दोन्ही दापोली तालुक्यातले दादा संघ आहेत. पाहायला गेलात तर प्रत्येकांकडे चांगलं खेळण्याची शैली आहे. पाहायला गेलात तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, बॉलिंग लाईनअप आहे. परंतु बघूया, नाण्याचे दोन बाजू असतात. दुसऱ्या बाजूला काय होणार हे बघणं गरजेचं आहे. पहिले षटक मार्गस्तर आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेले आहे. श्रेयस खटावकर पुढचा चेंडू घेऊन रामासाठी. हो, यावेळी हा चेंडू पहा, काय चेंडू होता. परंतु यष्टीरक्षकाला बीट करत सरळ लेग स्लिप रिजनमध्ये चेंडू तिथे गॅदर केलं गेलं. जोपर्यंत उडवलं तोपर्यंत एक धाव पूर्ण. बघता बघता दोन चेंडूवरती दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. दोन चेंडूवरती पाहायला गेलं तर दोन धावा आलेत. 82 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या सत्रामध्ये तुफानी फलंदाजी आम्हाला पाहायला भेटली समीर सावंतची. माझ्या मते टेनिस क्रिकेटमध्ये दापोली तालुक्याचा टेनिस क्रिकेटचा जर हो 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 यावेळी काय घडलंय मैदानात पहा. आउटर एज लागली आणि बॅट्समॅन अक्षय यांचा विकेट. काय चेंडू हाताळला होता. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर उचली घेत सरळ बॅटीच चुंबन घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी पाहायला गेलं तर श्रेयस खटावकरून होते. मोठी मॅच आहे. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की दोन्ही संघ दादा संघ आहेत, परंतु पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जी दादागिरी असते किंवा खेळण्याची जी पद्धत असते ते मात्र समीर सावंतनी दाखवलं. हे का घडलं? कारण की हे घडलं सम्राट युवा चषकच्या माध्यमातून.
जय भीमच्या माध्यमातून ही आयोजित केलेली ही स्पर्धा म्हणजे पहिला दिवस आहे सम्राट युवा चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये मायबाप प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. दापोली तालुका मर्यादित लीग स्पर्धा आहे आणि चौथ्या दिवशी याचं ओपन पद्धतीने क्रिकेट खेळवलं जाणार आहे. तर एक वेगळंच इन्व्हेन्शन आणलं आहे विलास सुर्वे, विलास मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. तर खूप खूप त्यांचा आभार की दापोलीचं क्रिकेट मोठा होण्यासाठी, दापोलीचं क्रिकेट मोठं करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी हे काम केलं आहे. हो, यावेळी पहा मॅचमध्ये जाऊया. पहिलं षटक हाताळण्यासाठी श्रेयस पुढचा चेंडू घेऊन पाच षटकाचा हा सामना असणार आहे. हो, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बंड्या शिर्के तिथे होते. चांगलं परफॉर्मन्स दाखवताना दिसत आहेत गोलंदाज. आणि बघता बघता संघाला दुसरा हादला बसलेला आहे. ज्या पद्धतीने काय गोलंदाजी हाताळतायत गोलंदाज श्रेयस कटावकर. स्ट्राईक बॉलर आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी आले होते आणि आपण बघू शकाल स्पोर्ट स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण संपूर्ण 182 देशापर्यंत पोहोचवायचं काम केलं गेलेलं आहे. पहिल्या सत्रात पाहायला गेला तर 81 धावा झाले. 82 धावांचं आव्हान ठेवलं होतं, खूप मोठं आव्हान. आणि बघता बघता 5 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि महत्त्वाचे 2 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले. एक वेळ होता, एक काळ होता जेव्हा युवा प्रभात ज्यांची धमक एक वेगळ्याच पद्धतीने होती, परंतु क्रिकेट संपलेलं नाही आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत. याच क्रिकेटने आम्हाला वेळ लावून ठेवला आहे आणि त्याच क्रिकेटला आज खेळण्यासाठी मैदानात हे दापोली तालुक्यातले धुरंधर उतरलेले आहेत. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला भेटली. हे का घडलं? कारण की ही स्पर्धा आयोजित केलेल्या पूर्ण संघटनेची मेहनत आहे आणि या मेहनतीचं फळ आज त्यांना भेटतोय. मी संपूर्ण संघटनेचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी दापोलीचं क्रिकेट मोठं करण्यासाठी आणि दापोली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाबरोबर त्यांच्या मेंबरांचंही कौतुक करतोय की त्यांनी दापोलीचं क्रिकेट मोठं करण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. अहोरात्र मेहनत करण्याचा हा त्यांचा फळ त्यांना भेटतोय. जाऊया मॅचकडे. शेवटचा चेंडू आहे ओव्हर द विकेट. हो, यावेळी फटका खेळला नक्कीच आहे. चेंडू हवेत आहे. बघूया समीर सावंत चेंडू खाली झेल होईल का? होय, झालंय. सोप्या रीती झेल झालाय आणि फलंदाज मात्र तिसरा बाद झालाय. बघता बघता पहिल्या षटकामध्ये 3 मोठे झटके लागलेत युवा प्रभात या संघाला. पाहायला गेलं तर मोठे संघ असतातच आणि आहेत, परंतु आज वर्चस्व कुणाचं गाजवतोय? कारण की युवा प्रभातच्या समोर ज्या पद्धतीने समीर सावंतनी जी काय बॅटिंग केली त्याचाच उत्तम उदाहरण आता गोलंदाजीचा त्याचा रिझल्ट दिसतोय. म्हणजे एक प्रेशर असतो, एक दबाव असतो, तोच दबाव मात्र दिसून आला. आणि या संघाला बनवण्याचा मागे दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जतीन सालगावकर यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि नेहमी ते चांगल्या नव्या खेळाडूंना बनवत असतात, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना संधी देत असतात. आणि आज तोच संघ आपल्या चांगलं खेळ सादर करतोय. आणि दापोलीचा घाऱ्या म्हणजे विलास मोरे यांची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. गेले मैदानात, परंतु त्यांच्या बॅटीतून मोठे फटके पाहायला भेटले नाही. आता बघूया या मॅचमध्ये मजल कुठपर्यंत मारू शकते संघ युवा प्रभात. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे धावा झाले होते हो, यावेळी आडव्या बॅटीतून खेळलेला फटका. दुसरा पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले. ज्या पद्धतीने हा दुसरा पॉवर प्ले आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकाल एक खेळाडू लॉंग ऑन रिजनमध्ये आहे आणि एक खेळाडू मिड विकेट रिजनमध्ये आहे. आकाश सकपाळ गोलंदाजीसाठी आलेत.
वेगवान गोलंदाज आहे आणि याच्याकडे चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याची ह्याला संधी आहे, करू शकतो बघूया, परंतु फलंदाजी कमी नाही आहे, तोही प्रयत्न करेल. यावेळी खोडवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू जमिनीला घासत पुसत सरळ सीमारेखाच्या बाहेर येतोय, खणखणीत दणदणीत चौकार. आणि बऱ्याच वेळानंतर हा चौकार आला. पॉवर प्लेचा पहिला चौकार आम्हाला पाहायला भेटतोय. फलंदाज मिथुनच्या बॅटीतून, माझ्या मते पोलीस कार्यरत आहेत मिथुन सर, आणि याच मैदानात त्यांनी एका ओव्हरमध्ये, सांगायची गरज नाही आहे, दापोलीवाल्यांना माहीत आहे की एका ओव्हरमध्ये कशा प्रकारे त्यांनी धावा बनवले होते एक चांगल्या गोलंदाजाच्या समोर. परंतु बघूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. हो, यावेळी चांगला चेंडू होता, ऑफस्टिकवरती चेंडू ठेवायचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी बॅटीचा फेस उघडला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा फटका खेळला. श्रेयस होते तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. पाहायला गेलं तर धावा झालेत आता मात्र 8 धावा, 1.3 चेंडू झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करतायत, परंतु मॅचमध्ये काही होऊ शकतो. रामा आहे ते स्ट्राईकवरती. हो वा, यावेळी आणखीन एक चेंडू, चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर गरगरवत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. अचूक नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी मैदानात करताना दिसत आहेत आकाश सकपाळ. बरेच मैदानं, बरेच एरियामध्ये जाऊन आपल्या दापोली तालुक्याचं नाव ज्यांनी गाजवलं टेनिस क्रिकेटमध्ये, तोच दापोली 11चा वेगवान गोलंदाज आकाश सकपाळ. हो, यावेळी फुल टॉस चेंडू होता, कुठेतरी चुकलेले आहेत आपल्या निर्णयामुळे, आणि हा येतोय ब्रँडेड सिक्सर, षटकार. काय फटका मारला, फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेखाच्या बाहेर, येतोय सिक्सर. आणि या षटकाराने 5 चेंडूमध्ये धावा झालेत आतापर्यंतचे 14. शेवटचा चेंडू आहे, परंतु कुठेतरी जतीन नाराज असतील, ज्या प्रकारे काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न केलं, काहीतरी वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी टाकायचं विचार होतं, माइंडसेट कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचा ज्या प्रकारे त्यांनी निर्णय घेतला होता त्यावर ते यशस्वी नाही झाले. परंतु रामाने त्याचा फायदा उचलला आणि फुलटॉस चेंडूला सरळ सीमारेखाच्या बाहेर लॉंग लेंग रिजनमध्ये पाठवला, षटकार. परत एकदा बघूया शेवटचा चेंडू आहे या षटकातला. आकाश सकपाळ पुढचा चेंडू घेऊन. हो, यावेळी चांगला चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू धरताना दिसले आणि फलंदाज बाद झाले. चांगलं कमबॅक केलं आणि अशा प्रकारे 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 वरती 4. दोन षटक समाप्त झालेले आहेत. आता मात्र 4 फलंदाज आऊट झाल्यानंतर मोठी कामगिरी करायची आहे या संघाला. या संघासाठी जे काय काम केलंय, संघाचा कर्णधार, संघाचा पाहायला गेलं तर ज्यांनी बरेच टाईम संघाला चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्यामध्ये बरंच यांनी संघाला खूप साथ दिलाय. असा व्यक्ती म्हणजेच शैलेश जालगावकर आता मैदानात उतरलेत. गोलंदाजीसाठी आता आमंत्रित केलंय मुसद्दिकला. मुसद्दिकचा हा चेंडू पहा, लेग कटर चेंडू होता, पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघून गेला. यष्टीरक्षकाने आपलं काम केलं आणि कौतुक केलं मुसद्दिकचं. निर्धाव चेंडूची घोषणा, पहिला चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू. हो, यावेळी स्विच हिट अटेम्प्ट करायचा प्रयत्न, उलटा पुलटा ज्याला म्हटलं जातं. या चेंडूवरती धाव भेटणार नाही कारण की मनोज आहेत तिथे गली रिजनमध्ये. बघूया, 2 चेंडू चांगले हाताळलेत. येणारे 4 चेंडू कसे असतील. हो, यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू होता,
लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न परंतु विसरून गेले. तिथे सुमित आहेत आणि सुमितनी चांगलं झेल धरलं. फलंदाज बाद. मिथून बॅक टू द डगआउट. यापुढील होणारा सामना गरीब नवाज विरुद्ध कोण बॉयज. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकसाठी या लगेच. चलो आ जाओ. माज टॉस केले आओ. गरीब नवाज. आता नवीन बॅटर मैदानात संजू. गरीब नवाज. मुसद्दीक पुढचा चेंडू घेऊन. हो 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 यावेळी रनआउट करायचा प्रयत्न होता परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. चांगले चेंडू हाताळलेत आतापर्यंतचे. चार चेंडू हाताळलेत. 4 चेंडू मध्ये काय गोलंदाजी हाताळली बघा. मिडन ओव्हर पाहायला भेटेल का. 5 चेंडू आणि अशा प्रकारे षटकी समाप्त झालाय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दापोली 11 या संघामध्ये असा पहिला गोलंदाज आहे आजच्या दिवसात ज्यांनी एक फलंदाजाला बाद करून मेडन ओव्हर टाकलाय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मुसद्दीक साठी. काय चेंडू हाताळलेत. एक धाव आलेले आहे. यस अगदी मेडन ओव्हरच्या यस टॉस होतोय. मेडन ओव्हरच्या अगदी जवळ होते परंतु एक धाव नक्कीच आलेली आहे आणि अशा प्रकारे 3 षटक समाप्त. दापोली 11 या संघाने खूप चांगलं कमबॅक केलंय. युवा प्रभात या संघाला थोडंसं अडचणीत आणलंय. आता पुढील मॅचचा नाणेफेक होतोय तेजस पवार यांच्या हस्ते. कोण जिंकलंय अल्तमश के माज. कोण बॉयज. निर्णय काय असेल. माज. डिसिजन काय आहे. फिल्डिंग घेतली. याच्यानंतर लुझरचा मॅच. खूप मोठी गोष्ट आहे स्पर्धा ठेवणं परंतु स्पर्धेमध्ये लीग पद्धतीने स्पर्धा ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. स्पर्धा खूप बघितल्या परंतु लीग पद्धतीच्या ज्या स्पर्धा असतात त्याचं एक वेगळंच वातावरण आणि एक वेगळंच आनंद असतो. बेरेल चौथी ओवर. हो चौथी ओवर की पहली गेंद को सीधा मिड विकेट के ऊपर से खेल दिया है. 6 रन के लिए संजू के बैट से शानदार असरदार सिक्सर. इस 6 की मदद से टीम का स्कोर 21. एकवीस धावा झालेत. श्रेयसच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारलायत तिथे संजूने. शैलू आहे नॉन स्ट्राईक वरती. बघूया पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हो यावेळी हा चेंडू चांगला होता. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्स स्ट्रीमच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं चांगलं ग्राफिक चांगलं या स्पर्धेचं जे काय थेट प्रेक्षेपण आहे ते पाहायला भेटतोय. कॅमेरामॅन चांगलं वर्क करतायत. हो यावेळी लेग स्टिक वरती चेंडू होता. फ्लिक केलं. लॉंग ऑफ रिजन मध्ये तोच खेळाडू आहे ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये माझ्या मते आजच्या दिवसात त्यांनी जो विक्रम आपल्या नावावरती खोरलाय तो कोण खोरणार हा नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. कारण की त्यांनी एक वेगळंच विक्रम आपल्या नावावरती केलंय. 6 चेंडूवरती 6 षटकार. ज्या पद्धतीने मगाशी साईने सांगितलं की या मैदानात 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा शुएब बर्मारे फलंदाज होता. त्याच पद्धतीने या 2025च्या
या सम्राट युवा चषकमध्ये पहिला असा फलंदाज आहे समीर सावंत, ज्यांनी 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार मारलेत. तर बघूया या मॅचमध्ये कुठपर्यंत धावा बनवू शकतात. शैलू आपल्या बॅटीतून किती धावा बनवतील. श्रेयसचा पुढचा चेंडू हो, यावेळी शेवटच्या क्षणी खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये चांगलं झेल आणि फलंदाज शैलेश सुद्धा बाद झालेत. चांगली गोलंदाजी आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. चांगला बाउन्स आणि चांगला टर्न झाला होता. याचं मागचं कारण आहे या मातीवरती, या विकेटवरती पिच क्युरेटरनी काम केलेलं, त्यांची मेहनत. खरोखर दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं असं वाटतोय. असं वाटत होतं की कुठेतरी क्रिकेट संपतोय, नाही, क्रिकेटला जिवंत ठेवलंय. आणि आज तोच क्रिकेट, दापोलीचा क्रिकेट खेळाडूंसाठी एक चांगली संधी घेऊन आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर दोन्ही विनर संघ आहेत एका सामन्यामध्ये, परंतु एखादी जर आपण पराभूत झालो तर या स्पर्धेमधून पराभूत नाही होणार, परत संधी मिळणार आहे. यावेळी फुलटॉस चेंडू होता, चेंडूला सरळ भिरकवून दिलंय मिड विकेट रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतोय षटकारचा. फुलटॉस चेंडूला सरळ ऑन साइड रिजन मध्ये, मिड विकेट रिजन मध्ये खेळला. षटकार आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 28. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत 28. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मनोज आलेत. मनोजच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादात तिथे विलास होते. चांगलं झेल, विलास मोरे, वा. बघता बघता 7 फलंदाज बाद झालेले आहेत युवा प्रभात या संघाचे. याचं मागचं कारण आहे चांगली गोलंदाजी. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेत आणि फलंदाजाला अक्षरशः विचारात पडलंय की कुठल्या प्रकारे फटके खेळायचे, कारण की एवढं सोपं नाही आहे. या विकेटवरती धावाही होतात, या विकेटवरती चांगल्या टप्प्यावरती जर गोलंदाजी हाताळली तर गोलंदाजीही चांगली होते. आणि याचं उदाहरण म्हणजे दापोली 11 या संघाने करून दाखवलेलं काम, त्यांच्या चांगलं क्रिकेटचं. यावेळी क्षेत्ररक्षक बघत राहिले परंतु चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली 32. चौका हो. यावेळी ओव्हर पिच लाईनचा चेंडू होता, सरळ लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय दमदार असरदार षटकार. अशी फटकेबाजी करायची खूप अगोदर गरज होती, परंतु बॅटिंग ती बॅटिंग असते, गोलंदाजी ती गोलंदाजी असते. आणि बघता बघता या षटकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे 38 धावा. विकेट, मग चौकार, मग षटकार. आता पाहायला गेलं तर धावा येत आहेत.
एखादी जर आपण या मॅचमध्ये पराभूत झालो हरकत नाही, परंतु आपण परत प्रयत्न करू. महत्त्वाचं हे आहे की बॅटिंग करताना आपण धावा किती बनवतोय, कारण की उत्कृष्ट फलंदाज असणार आहे, उत्कृष्ट गोलंदाज असणार आहे, सामनावीर महालिकावीर असणार आहे, एकापेक्षा एक बक्षीस असणार आहेत. मग त्यावेळी आपलं नाव नक्कीच त्या लिस्टमध्ये असेल का, त्याच्यासाठी प्रयत्न होते. आणि यावेळी गोलंदाजाने चांगलं चेंडू हाताळला, फलंदाजाला बाद केलं आणि बघता बघता युवा प्रभात या संघाचे 8 फलंदाज बाद झालेले आहेत. 38 धावा या स्पर्धेची ही मॅच. आता या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण की 2 चेंडू आहेत शिल्लक. यापुढील होणारा सामना गरीब नवाज विरुद्ध कोण बॉयज. नवीन फलंदाज ओमकार नवीन बॅटर आले आहेत मैदानात आणि क्षेत्ररक्षक चूक करतोय. 4 धावा भेटत आहेत. या 4 धावाने युवा प्रभात या संघाची धावा झालेले आहेत 42. हो, यावेळी चांगला चेंडू आणि अशा प्रकारे विजय झालाय या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये दापोली 11 या संघाचं पराभूत झालेल्या संघाचं खूप 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 कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन जतीन सालगावकर, समीर सावंत. पुढील ज्या पद्धतीने जे ग्रुप स्टेज आहे, या ग्रुप स्टेज प्रमाणे जे काय पॉइंट्स किंवा जे काय जिंकल्यानंतर